Hello students, I am Miss S.M. Pawar in today's lectures of subject foreign trade. Okay, previous lecturesमध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट त्याचं इंट्रोडक्शन, त्याची कॉन्सेप्ट्स काय आहे, त्याचं स्कोप काय आहे यांचा स्टडी केलेला आहे. तर या लेक्चर्समध्ये आपण इंटरनॅशनल बिझनेसमध्ये कोणकोणते इश्यूज इन्व्हॉल्व आहेत यांचा स्टडी करणार आहोत. त्याआधी आपण इंटरनॅशनल बिझनेस इन्व्हायरमेंट हे पुन्हा एकदा पाहूया की इंटरनॅशनल बिझनेस इन्व्हायरमेंट म्हणजे काय. इंटरनॅशनल बिझनेस रेफर्स टू द ट्रेड ऑफ गुड्स, सर्व्हिसेस, टेक्नॉलॉजी, कॅपिटल and or knowledge across national borders and at the global or transnational scale. To conduct business overseas, multinational companies need to bridge separate national markets into the one global marketplace. Okay. Now let's see what is the business. Business can be defined as any economic activity on a continuous basis which involve production or purchases of goods for sale, transfer or exchange of goods or supply of services for a purpose of earning. बिझनेस एक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे, ती कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. याच्यामध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस यांचे प्रोडक्शन करून ती परचेस आणि सेल्स या ॲक्टिव्हिटी यामध्ये केल्या जातात. आणि त्याच्यामधून मेन ऑब्जेक्टिव्ह हा आपला अर्निंग मनी असा आहे. जास्तीत जास्त प्रॉफिट कमविणे हा त्याचा मेन ऑब्जेक्ट आहे. नंतर आहेत बिझनेस आर क्लासिफाईड इंटू टू ग्रुप्स. डोमेस्टिक बिझनेस अँड इंटरनॅशनल बिझनेस. डोमेस्टिक बिझनेस विथिन पॉलिटिकल बाउंड्री ऑफ ओन कंट्री. डोमेस्टिक बिझनेस म्हणजे काय, तर आपल्या देशातल्या देशातच जो काही बिझनेस केला जातो त्याला डोमेस्टिक बिझनेस असे म्हणतात. तर इंटरनॅशनल बिझनेस म्हणजे बियॉन्ड पॉलिटिकल बाउंड्री ऑफ ओन कंट्री. आपल्या देशाच्या बाउंड्रीच्या सीमेबाहेर पलीकडे जाऊन जो काही बिझनेस केला जातो त्याला इंटरनॅशनल बिझनेस असे म्हणतात. इन्व्हायरमेंट म्हणजे काय, आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याला इन्व्हायरमेंट असे म्हटले जाते. म्हणजे इन्व्हायरमेंट रेफर्स टू आवर सराउंडिंग्स इन द कॉन्टेक्स्ट ऑफ अ बिझनेस फर्म. Environment can be defined as various external factors and factors that surround the firm and impact the outcome of its decisions and operations. These environments includes microenvironment and macroenvironment. Microenvironment refers to such players whose decisions and actions have a directly affect the business activity. This activity includes middlemen, transporters, warehouse, advertising and marketing agencies, customers, competitors, general public. ज्या गोष्टींचा बिझनेसवरती डिरेक्टली इफेक्ट होतो त्याला मायक्रो इन्व्हायरमेंट असे म्हणतात. आणि मॅक्रो इन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर मॅक्रो इन्व्हायरमेंट कन्सिस्ट्स ऑफ ब्रॉडर forces which affect the firm as well as the others actions in the firm's microenvironment. This includes such as geographic, economic, financial, social, cultural, political, legal, टेक्नॉलॉजिकल अँड इकोलॉजिकल फोर्सेस. ज्या गोष्टींचा बिझनेस फर्मवरती इफेक्ट्स होत असतो त्याला मॅक्रो इन्व्हायरमेंट असे म्हणतात. असे फॅक्टर्स कोणते आहेत तर ते जिओग्राफिक आहेत, पॉलिटिकल, लीगल, टेक्नॉलॉजिकल, इकोलॉजिकल, सोशल, कल्चर एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे ज्या गोष्टींचा फक्त बिझनेसवरती इफेक्ट होतो त्याला मायक्रो इन्व्हायरमेंट असे म्हणतात आणि ज्या गोष्टींचा बिझनेस फर्म्सवरती इफेक्ट्स होतो त्याला मॅक्रो इन्व्हायरमेंट्स असे म्हणतात. आता आपण इंटरनॅशनल बिझनेसवरती कोणकोणत्या इश्यूजचा इन्व्हॉल्व आहेत त्यांचा स्टडी वन बाय वन करणार आहोत. तर फर्स्ट आहे तो आहे इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट. The economic environment relates to all the factors that contribute to a country's attractiveness of foreign business. Economic environment can be very different from one nation to another. The level of economic activity combined with education, infrastructure and so on
as well as the degree of government control of the economy affect the virtually all facts of doing business, and a firm needs to recognize this environment if it is to operate successfully internationally. Okay. इकॉनॉमी पॉलिसी त्या देशाची कशी आहे, ओके, त्याचं स्टडी इथे आपल्याला इन्व्हायरमेंटचं स्टडी करताना करायचं आहे. ओके. त्यामध्ये आपण फायनान्शियल इन्व्हायरमेंट कसं आहे, तेथे राहणाऱ्या लोकांची सायकोलॉजी त्याचं सुद्धा स्टडी आपल्याला इथे करणे गरजेचे आहे. कारण आपण जे काही प्रोडक्ट तयार करणार आहोत ते सेल होऊ शकेल की नाही याच्यासाठी त्या कंट्रीचा ऑल ओव्हर स्टडी केला गेला पाहिजे. त्याचबरोबर तिथली ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम कशी आहे, ओके, तिथली वेअर हाऊसिंग फॅसिलिटी कशी आहे याचेसुद्धा स्टडी करणे गरजेचे आहे. ओके. अशा प्रकारे इकॉनॉमिक इन्व्हायरमेंटमध्ये त्याचबरोबर त्यांचे एक्सपेंडिचर इन्व्हायरमेंट कशी आहे, ओके, तिथले इन्फ्रास्ट्रक्चर, ओके, त्यांचासुद्धा स्टडी या इकॉनॉमिक इन्व्हायरमेंटचा करताना केला पाहिजे. ओके. त्यानंतर सेकंड आहे तो म्हणजे लीगल इन्व्हायरमेंट. ओके. एव्हरी बिझनेस फॉर्म्स ऑपरेट्स विदिन द ज्युरिस्डिक्शन ऑफ लीगल सिस्टम. द रूल्स ऑफ होम कंट्री is different in another country. For example, rules of discount. Okay. Legal activities for operates business, and third is required license and permission. Okay. लीगल प्रोव्हिजन्स, ओके, त्या प्रोव्हिजन्स त्या देशाची कशा प्रकारची आहे, ओके, त्याची प्रोसेस काय आहे, खूप कॉस्टली तर नाही का, त्याचबरोबर तिथले रूल्स आणि रेग्युलेशन्स ऑफ बिझनेसचे बाबतीत कसे आहेत, तिथली टॅक्स पॉलिसी देखील लक्षात घेणे गरजेचे असते. त्याचबरोबर तिथली डिस्काउंट पॉलिसी कशी आहे, ओके, लायसन्स घेण्यासाठीची प्रोसेस काय आहे, तेथील कायदे काय आहेत, अशा सगळ्या घटकांचा स्टडी, ओके, फॅक्टरचा स्टडी आपल्याला लीगल इन्व्हायरमेंटमध्ये करणे गरजेचे असते. त्यानंतर आहे टेक्नॉलॉजिकल इन्व्हायरमेंट. ओके. द टेक्नॉलॉजिकल इन्व्हायरमेंट कंप्राइजेस फॅक्टर्स रिलेटेड टू द materials and machines used in manufacturing goods and services. Okay. As firms do not have any control over the external environment, their success depends on how well they adapt to the external environment. An important aspects of the international business environment is the level and acceptance of technological innovation in different कंट्रीज. ओके. मटेरियल्स अँड मशीनशी रिलेटेड फॅक्टर्सचा इथे संबंध येतो. कोणताही बिझनेस फर्म एक्सटर्नल एन्व्हायरमेंट कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे आपण ज्या काही कंट्रीसोबत बिझनेस करणार असतो त्या देशातील टेक्नॉलॉजीचा स्टडीसुद्धा करावा लागतो. बिकॉज ऑल बिझनेस डिपेंड अपॉन क्वालिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आपले प्रोडक्ट हाय क्वालिटीचे प्रोड्यूस करायचे असेल, बनवायचे असेल तर टेक्नॉलॉजी मशिनरीज हे देखील कसे असले पाहिजे तर गुड कंडिशन्समध्ये आणि हाय क्वालिटीचे असणे गरजेचे असते. ओके. सी द सोशल अँड कल्चरल इन्व्हायरमेंट. द कल्चरल इन्व्हायरमेंट इज वन ऑफ द क्रिटिकल कंपोनंट्स ऑफ द इंटरनॅशनल बिझनेस. ओके. द कल्चरल इन्व्हायरमेंट इज वन ऑफ द critical components of the international business environment and one of the most difficult to understand. The cultural and social environment is the most complex and tricky component of the international business environment. Okay. Cultural refers to that part of the total human actions which is socially transmitted. Okay. Some determinants of culture, it is a language, education, business customs, religious, material culture, technology, customs and manners. Okay. customs म्हणजे रूढी किंवा परंपरा, सवयी. ओके. तेथील लँग्वेज, त्याचबरोबर सोशल व्हॅल्यू. ओके. आपण ज्या देशाबरोबर आपला बिझनेस करणार आहोत त्यातील सर्व या घटकांचे आपल्याला इन्फॉर्मेशन असणे गरजेचे असते. कारण फॉर एक्झाम्पल
आपण आपल्या प्रॉडक्टची ॲडव्हर्टायझिंग ही मराठी किंवा हिंदी लँग्वेजमध्ये केली आणि त्या कंट्रीमध्ये त्या लोकांना ही लँग्वेज येतच नसेल तर आपले सर्व कष्ट कशी वाया जाणार. यासाठी त्या देशाचा ऑल ओव्हर स्टडी करणे गरजेचे असते. ओके. त्याचबरोबर डेमोग्राफिक इन्व्हायरमेंट्सचा सुद्धा या इंटरनॅशनल इन्व्हायरमेंटमध्ये समावेश होत असतो. डेमोग्राफिक इन्व्हायरमेंट इन्व्हॉल्व्स people, and since people constitute the market. Okay, demographic trends in a particular country such as size and growth in population, age wise and gender wise composition of population, etc. For example, if the female population of any country is more, comparison the needs of female products is high. Okay. त्याचबरोबर जिओग्राफिक इन्व्हायरमेंट. ओके, भौगोलिक वातावरण याचा सुद्धा त्याच्यामध्ये इंटरनॅशनल इन्व्हायरमेंटमध्ये समावेश होत असतो. द जिओग्राफिक इन्व्हायरमेंट रेफर्स टू अ कंट्रीज क्लायमेट, नॅचरल रिसोर्सेस अँड पीपल. जिओग्राफिक इन्व्हायरमेंट affects the supply and demand of the products equally. For example, sugar industry is found in the regions where sugarcane is grown because of suitable climate and soil conditions. Okay, demand of AC and refrigerators will be far more in tropical regions. Okay, for example, South Africa. There is no need of woolen clothes in tropical regions. ओके, सप्लाय अँड डिमांडवरती डिरेक्टली इफेक्ट करत असतो. अशा प्रकारे आज आपण इंटरनॅशनल इन्व्हायरमेंटलमध्ये कोणकोणते इश्यूज इन्व्हॉल्ड आहेत त्यांचा स्टडी येथे केला आहे. ओके, यामध्ये टेक्नॉलॉजिकल, सोशियल अँड कल्चरल, लीगल, डेमोग्राफिकल, जिओग्राफिकल अशा अनेक इश्यूज इन्व्हॉल्ड आहेत. त्यांचा आपण वन बाय वन डिस्कशन केलेलं आहे. ओके, थँक्यू.